हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान छान मस्त आणि मजेत असाल। तर आहात ना मजेत? हा, मजेतच असायला पाहिजे। तर आज मी कुठल्याही प्रकारचा व्लॉग वगैरे शूट करत नाही आहे। व्लॉग म्हणजे डेली रुटीन वगैरे असं काही टिप्स वगैरे काही शूट करत नाही आहे। तर मी एकदा मस्तपैकी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा, जे की खूप छान उपयोगाचा आहे आपल्या हाऊसवाईफसाठी। आपण घराचं मॅनेजमेंट किंवा घर खर्च कसा हे व्यवस्थित करायचं असते, तो व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते। हां, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज आपण करणार आहे मस्तपैकी एक रेसिपी, एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीची, आणि त्याच्यामध्ये एक तेलाचा एक थेंबाचा सुद्धा वापर न करता आपण ही रेसिपी करणार आहे। तर त्या रेसिपीचं नाव सांगते त्याच्या आधी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। बघा फ्रेंड्स, तर आज आपण मस्तपैकी ना गावरानी हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहे। फक्त हिरवी मिरचीच नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि सांबार लागणार आहे। तर ही रेसिपी तुम्ही का एकदा केली ना तर परत परत करणार, ही मी गॅरंटी देते। तर बघा, आणि ही रेसिपी ना भाकरीसोबत, हा ठेचा ना भाकरीसोबत एवढा भारी लागते, इवन पोळीसोबत सुद्धा छान लागते। आणि हा भातडाळ केला आणि हे तोंडी लावायला केलं ना तर विषयच भारी, खूपच मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल। आणि तर चला मग आता आपली आपण रेसिपी चालू करूया। चला मग आता, तर इथे बघा मी ना मस्तपैकी लाल लाल असे 2 टोमॅटो घेतलेले आहे, आणि इथे एकदम जास्त तिखट असते ते मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। तर लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे, आणि आपण ह्या ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ना त्यासुद्धा टाकून घेत आहे। तर बघा, इथे सगळं काही धुवून घेतलेलं आहे मी, जसं की लसूण आणि हिरवी मिरची। हवं तर तुम्ही ना हिरवी मिरचीला 2 भागामध्ये कट करू शकता, आणि असे मोठाले तुकडे टोमॅटोचे करून घेतलेले आहे। आणि माझं ना हे मिक्सरचं मोठं भांडं आहे, याच्यामध्ये थोडं व्यवस्थित निघत नाही कारण की माझं छोटं भांडं हे खराब झालेलं आहे। आणि नंतर मग मी याच्यामध्ये टाकून घेत आहे भरपूर असं सांबार। तर याला बघा आता असं प्लस मोडमध्ये फिरवून घ्यायचं आहे, बघू शकता। हे ना मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित निघत नाही माझ्यावाल्या, तर बघा हे असं जाडसर असं करून घ्यायचं आहे। अजून एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। तर हे जरा जास्त जाड झालेलं आहे। जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल ना तर तुम्ही प्लस मोडवरती ना फिरवाल ना तर एकदम मस्त निघते। तर बघा मी आता काढून घेतलेली आहे। तर हे बघा, आपल्याला ना हा जो ठेचा आहे ना तरी एवढा जाडसर ठेवायचा आहे, जो की तुम्ही ह्याच्यामध्ये बघत असाल। तर बघू शकता इथे एवढा जाड ठेवायचा आहे आपला। आणि इथे हा आपला जो ठेचा आहे तो रेडी झालेला आहे। आणि फ्रेंड्स, एकदम गॅरंटीने आणि माझ्यावर विश्वास ठेवून ना तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर इथे बघा आपला हा जो ठेचा आहे याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे, फक्त आता मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून। जेव्हा आपण सगळं काही टाकून घेतो ना तेव्हाच मीठ टाकायला पाहिजे होतं, पण मी विसरून गेली होती, त्याच्यामुळे आता वरतून टाकून फिरवून घ्यायचं आहे। तर एका भांड्यामध्ये मी ना मस्तपैकी काढून घेते हा ठेचा छान असा। आणि बघा कुठलंही तेल वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे, आणि एकदम हेल्दी असा हा ठेचा आहे, कारण की तेलाचा आपण याच्यामध्ये काहीच वापर केलेला नाही आहे। तुम्ही बघा केल्या ना एक संपूनच जाईल याची मी गॅरंटी देते, आणि एकदम गावाकडची चव आहे याच्यामध्ये। तर नक्की नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला, ही मी गॅरंटी देते। आता मला ना मीठ टाकून घ्यायचं आहे, तर मीठसुद्धा टाकून घेते। तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना फ्रेंड्स तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा आणि शेअरसुद्धा करा, आणि कमेंटसुद्धा करायला अजिबात विसरू नका। तर छान छान रेसिपीजसुद्धा मी अपलोड करत असते, आणि मस्त मस्त व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते। तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल माझं चॅनल कसं आहे आणि कसं नाही। तर बघा आपला हा ठेचा खूप मस्त झालेला आहे, रेडी झालेला आहे, आणि हेल्दी आहे, आणि याचा स्मेल तर एवढा भारी येतो ना फ्रेंड्स, तर विचारूच नका। फक्त तुम्ही ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुमच्या जिभेची चव ना दुप्पट करेल, ही सुद्धा मी गॅरंटी देते।
आणि दिसायला एवढा छान दिसत आहे ना, खायला सुद्धा त्याच्यासारखा छान झाला होता. तर बघू शकता तुम्ही. आता याच्या वरतून ना मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मिक्सरमध्ये जेव्हा आपण काढतो ना तेव्हाच मीठ टाकायला पाहिजे होतं, पण माझ्याकडनं ते विसरण्यात गेलं तर मी टाकलेलं नाही आहे. हां, आणि थोडंसं पाणी राहील याला, कारण की टोमॅटोचं वगैरे पाणी असते ना त्याच्यामुळे. कारण की आपण याला भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे आणि भाजून घ्यायचंच नाही आहे, तसंच करायचं आहे हा ठेचा. आणि हे असंच ना खायचं आहे मस्त भाकरीसोबत. मी तर केल्या ना मस्तपैकी सकाळची भाकर होती, हा ठेचा मी संध्याकाळी केलेला आहे. सकाळची भाकर होती त्याच्यासोबत खाल्ली, म्हणजे 2-3 घासं केल्यावरच स्वयंपाक करता करता. तर एवढा भारी लागत होता ना, खूप छान लागत होता. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया परत. बाय बाय. Audio Jungle.